तर मित्रांनो तुम्ही बघू शकता आपल्या समोर आहेत आपले सर्वांचे लाडके मोरे सरकार. काका नमस्कार, बरे आहेत ना दादा? मैदान कसं वाटलं मामा? मैदान बेस्ट नियोजन होतं, पण गाड्यांची संख्या पाहता अपार संख्या होती, त्याच्यामुळे बैलगाडी मालकांना त्रास झाला आजच्या मैदानात. हां, थोडा लेट झाला. म्हणजे सकाळी 9 वाजता चालू करणार होते, पण 10:30-11 वाजले तरी पण चालू नव्हते झाले आता. आणि दुसरं मुंबईबद्दल काय बोलाल, आपले जे पब्लिकबद्दल काय बोलाल? नाही, पब्लिकबद्दल जर बोलायचं म्हणलं तर बैलगाडी शर्यत क्षेत्राला सुरुवात झाली माझी इथूनच. ज्यावेळेला आपल्याकडे लहान बैल आपण तयार करतो त्यावेळेला बैल पळवायसाठी आपण मुंबईतच आलो, आणि खऱ्या अर्थानं मला बैलगाडी शर्यतीचा नाद लागला मुंबईपासून. तेव्हापासून आतापर्यंत मला मुंबईचं आणि माझं नातं एकच आहे. फक्त मध्यंतरीच्या गॅपला मी मुंबईला येऊ शकतो. आता 5 वर्षानंतर पहिल्यांदाच मुंबईला आलो, परंतु सुंदर असं आयोजन नियोजन या ठिकाणी पाहायला मिळालं. प्रेक्षकांचं या ठिकाणी सहकार्य बैलगाडी मालकांना लाभते, कुठल्याही प्रकारे बैलावरती अन्याय होत नाही. नियोजनसुद्धा या ठिकाणी आयोजन जे करते चांगले नियोजन करत असतात. आज आपण या ठिकाणी पाहिलं जे टोकन देतात त्यांना या ठिकाणी बक्षिसाची लयलूट पाहायला मिळाली. 4 व्हीलर असेल, 2 व्हीलर असेल, सायकल असेल, फ्रीज असेल, त्यामुळे बरेच बैलगाडी मालकांना थोडासा त्यात आनंद जास्त मिळायला लागला. आणि आपल्या जे आता जेवढ्या शर्ती झाल्या त्यांच्याबद्दल काय बोलायला? नाही, शर्ती पण आज चांगल्या म्हणजे टाकास्टक आपल्याला शर्यती आज पाहायला मिळाल्या. धन्यवाद मामा. धन्यवाद. तर मित्रांनो बघा, या प्रेक्षकांची जी गाडी होती 2 व्हीलर बाईक, ती आपले विकी टांगे देवरुंगावची यांना लागलेली आहे. दादा काय सांगाल, कसं वाटलं तुम्हाला? एक नंबर वाटला दादा. तुम्हाला वाटलं होतं काय गाडी तुम्हाला? नाही अजिबात नाही. आणि तुम्ही स्टार्टिंगला 2 चिट्ट्या निघल्या, ते दुसऱ्याच्या निघाल्या होत्या, पण तिसरी रुंदा काढली तेव्हा मजा आली. असं. आणि तुम्ही सकाळी किती वाजता म्हणजे सकाळी आम्ही 10-10:30 वाजता टाकले असेल. आणि आयोजकांच्या बद्दल काय बोलाल? आयोजकांच्या बद्दल एक नंबर आयोजन आहे, पहिल्यांदा बघितलं असं आयोजन. चला तर दादा तुम्हाला शुभेच्छा गाडी मिळाल्याबद्दल. दादा धन्यवाद. आभार. तर मित्रांनो तुम्ही बघू शकता प्रणय ड्रायव्हर कुठला आपला कुंभारलीचा प्रणय ड्रायव्हर यांना फ्रीज लागलेला आहे. ड्रायव्हरमध्ये ना, ड्रायव्हरच्या चिठ्ठीमध्ये प्रणय ड्रायव्हर कुंभारलीचा यांना चिठ्ठीला आपला फ्रीज लागलेला आहे. दादा एक दादा काय सांगाल, तुम्हाला फ्रीज लागला दादा, म्हणजे तुमचे आनंद कसा आहे? आता आनंद बोलाल तर चांगलंच वाटतं. आता ही दुसरी फेरी झाली माझी लकी ड्रॉ मध्ये. एकदा कासगावला पण लागलेला कूलर बोलून, चांगलं वाटतं. आणि दादा आयोजकांबद्दल काय बोलाल? आयोजन तर खूपच चांगलं आहे. आयोजनाचं काय बोलू शकत नाही. अखंड महाराष्ट्रातून बिनजोड बोलला तर आपण सर्वात मोठी इथंच होती. तर दादा तुम्हाला धन्यवाद देतो, तुम्हाला फ्रीज मिळाल्याबद्दल. दादा तुम्हाला पण धन्यवाद, जरा बाईट घेतलं. बघा मित्रांनो, जल्लोष बघा, जल्लोष. कलब्या देवरुंग बेवंडीकरांचा कॉकटेल विन झाले मित्र. 2 जिंकल्या, 3 जिंकल्या, 3 जिंकल्या, 3 जिंकल्या. नाता टाकले गे. दादा आज किती गुलाल झाले दादा तुमचा? 2. दादा एकूण किती गुलाल झालं तुमचं? आमचं 3 गुलाल झालं. 3 गुलाल का? या गाडीचं 2 गुलाल झालं, हा. आणि एक दुसरी एक गाडी होती गाडची, तिचा 1 गुलाल झाला. म्हणजे 3 गुलाल झाला. दादा धन्यवाद तुम्हाला. दादा धन्यवाद. आमची एक व्हॉट्सअपला गाडी जमलेली होती, पण आमचा बैल आजारी झाला काही कारणास्तव, त्याच्यामुळे आमची एक गाडी कॅन्सल झाली. मग त्याच्यामुळे आम्ही अचानक आम्हाला एक पायरा भेटला, त्याच्यामुळे आम्ही लगातार 2 गाड्या केल्या. अरे वा 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 वा, चांगली गोष्ट दादा. धन्यवाद दादा, धन्यवाद. पुढील वाटचाल शुभेच्छा. आमचा वीर कल्पेश पाटीलच्या नावाने लगातारचा 3रा गुलाल आमचा. लगातारचा 3रा गुलाल. वा वा दादा. 2 गुलाल झाले. हा, आणि आमचा घरचा साथ. चला दादा धन्यवाद तुम्हाला. धन्यवाद दादा. नाशिक के आशी